नमस्कार मंडळी, सगळेजण कसे आहात? ठीक असाल ना? ठीक राहावा. तर ठीक असाल अशीच अपेक्षा करते आणि सर्वांनी सुखी समाधानी राहो ह्यासाठी देवाच्या चरणी प्रार्थना पण करते. तर मी आमच्या गायींसाठी मक्याचा भरडा तयार करायला लागली आहे. तर आमच्यात मक्याची कणसं होती आणि आमच्या कारभाऱ्यांनी ती बडवून ठेवली होती. तर ती बडवून तशीच भरून ठेवली होती पोत्यामध्ये. मग आता भरडा संपला आहे. मग ती उपनून द्यावं म्हटलं नीट करून भरडण्यासाठी. वाढदिवस आहे की जोरात वाढदिवस झाला. तर इथं आमच्या शेजारला वाढदिवस चालला आहे. आता आवाज यायला लागला बघा हॅपी बर्थडे म्हणलेलं. तर खूप छान वाटत होतं. आम्ही लय एन्जॉय केलं, लय हसलो आम्ही. तर वारं तर नव्हतंच, तसंच थोडं थोडं उपणून घेतलं. खरं त्यातलं थोडं काही जास्त निघलं नव्हतं. वारं नव्हतं तरी माझ्या सुद्धा तोंडावर घेतलं. कारण उपणायच तर होतंच. मग आज काही पूर्ण सगळं उपणलं नाही. मग जेवढं भरड्याला थोडं पाहिजे होतं, कारण मावशींना पण गावाकडे घेऊन जाणार होते. मग भरडा आणि मावशींना घेऊन म्हणजे थोडाच भरडा दिला, जास्त दिला नाही. फॅन लावू का इथं? तर त्या आमच्या कारभाऱ्यांच्या आत्ती आहेत आणि त्या इकडे लावायचं, ऊसासाठी तिकडे आल्या लावायचं. आहेत. तर त्या सणासुदीला असे येत असतात कुठं दिवाळीच्या चाललं तू? वेळेस उरसाला. मग त्यांना पण असं बरं वाटतं आलं का येत असतात 4 दिवस. पाडी कशी करते बघ की लय परत आगाऊ. आणि ह्यांना सोडायला सांगतात. मग ह्यांनी जाऊन सोडून येतात त्यांना. त्यांचा मुलगा आलता सोडायला. आज उरूस पप्पा दिवसभर उरसात एन्जॉय करायला आल्यात. ऑर्केस्ट्रा काय तमाशा शर्ती बघत बसल्यात. आता आले ते. आता ही भरडा द्यायचा आहे. बघत की मावशी जाणार आहेत देवाला. तर त्यांच्या मागं सारखी धावपळत असते. मग थोडासा तमाशाही बघून आले. थोडा उरूस आहे म्हटलं थोडा एन्जॉय तुझं पप्पा हे करायला मग ऊस कामं तर ती काही कशी सारखी तोडायला. असतातच. थोडीशी वैर तोडून आणि गावाकडे जाणार. पाडी तुझ्याकडे बघून कशी पाडी तुझ्याकडे कशी बघायला बघ. द्यान म्हणते मला ती खायला. माझ्या पुढे आणून ठेवा बच्च्या काठी. टक लावून बघते. आता ओपनून घेतला आहे आणि त्यातलं कुठं तर कणसाचं जे शेंड असतात ना, थोडं थोडं तुकडं होतं. पण कुठं तर एखादा खडा आहे ते बघावंच लागतं. नीट करून व्यवस्थित द्यावं लागतं जनावरांच्या, कारण ते जनावरांच्या पोटामध्ये जाणार आहे. तर या बघा मक्यामध्ये आत्ताच मुशी किडं झाल्या आहेत. अजून कणसं आहेत तोपर्यंतच. मग ही मका जर ठेवली तर यामध्ये किती मुशा होत्या आणि किती सगळं म्हणजे घरातलं जे धान्य आहे ना ते सुद्धा खराब करते त्या मुशा. म्हणून आता ही बाहेरच्या बाहेरच मी असं भरडायला देणार. तर आमच्या मावशी गावाकडे जाण्यासाठी बसलेल्या आहेत. म्हणजे त्यांची वाट बघत बसलेल्या. तर हा दुपारचा व्हिडिओ आहे बघा. सगळं हातरून कांबरून घेऊन झोपल्यात, कारण थंडीच भरपूर आहे. दिवसा सुद्धा थंडी वाजायला लागली आहे म्हणून कांबरून घेऊन बसल्यात. तर इथं बघा माझं मक्क निवडून झालं आहे आणि त्यांना भरडण्यासाठी द्यायला लागली आहे. तर आता त्यांनी गावाकडे चालले आहेत, तर घेऊन जायला लागले आहेत. तर मावशींना पण घेऊन जाणार आहेत. तर आज उरुसाचा दुसरा दिवस आहे आणि आज पण उरूस आमच्या इकडे भरतो. तर 2 दिवस उरूस असतो. काल काही जाणं झालं नाही. मग काल गर्दी असते आणि मावशींना कसं त्यांचं वय झाल्यामुळं त्यांना गर्दीमध्ये उभा राहता येत नाही, जरा बसावं लागतं. तर तिथं कुठं बसणार म्हणून काल नाही गेल्या. आज त्यांना घेऊन चालले आहेत आणि आता 4 वाजलेले आहेत. तर म्हटलं मला देवाला जायचं आहे म्हणायला लागल्या. मग ह्याने म्हटलं आवरा, नेऊन आणतो. मग भरडाही भरडायचा होता जनावरांचा, मक्याचा भरडा होता तो. तर सोबत त्यांना पण नेऊन आणायचं होतं. तर यांनी चालले आहेत. तर यांच्या गप्पा काही संपनात. त्यांचं म्हणणं होतं म्हातारं झाल्यानंतर काही खरं नाही,
कुठं उभा राहता येत नाही, सारखं बसावं लागतं, पाय दुखतात, गुडघं दुखतात आणि संध्याकाळची थंडी पण वाजते म्हणून त्यांना म्हणत होत्या लवकर आवर, मला दिवसाबरोबर नेऊन आण, कारण गारठा पण भरपूर पडायला लागलेला आहे. तर त्यांना खूप थंडी वाजत होती. त्यांनाच काय, सर्वांनाच थंडी वाजते खरं, म्हाताऱ्या माणसांना सोसत नाही आणि कुठं तर गाडीवरनं हात वगैरे निसटला पडल्या तर काय करायचं असं त्यांना वाटत होतं. तर इथं चाललेले आहेत बघा. तर वरती चढा येत नाही, मग माझा आधार घेऊन, झाडाचा आधार घेऊन वरती चढत आहेत. चला तर. आपणाला काय करायचं, हो म्हणायचं, सोडून द्यायचं. आलोच नीट तसं धरून बसा. नाही बसतो सोड, ते पुढचंच घे म्हणजे. चला तर त्यांनी गेली देवाला. आता मला जनावरांचं सगळं काम करायचं आहे. तर मका अजून तिकडं पडल्या, त्याने उपणून नीट करून ठेवायची आहे. तर इथं बघा, रात्रीच्या जेवणामध्ये शेपूची भाजी बनवली होती आणि ज्वारीची भाकरी. तर जेवण त्यांनी गेलं होतं ऑर्केस्ट्रा बघायला, तर आम्ही तिघी चौघींनी जेवून घेतलं. मग रात्री त्यांनी 12 वाजता आले. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर धन्यवाद.